या 1 फेब्रुवारीला बजेट जो आहे तो डिक्लेअर होतोय। तर या बजेटचे मेन मुद्दे कोणते ते आपण समजून घेऊया। फर्स्ट, टॅक्स बेनिफिट, राईट। तर जे काही टॅक्स आपण पे करतोय, तुम्ही बघितलं असेल, तुम्हाला माहित असेल, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन जो आहे एक 20% आपल्याला लागताना दिसतोय। लॉंग टर्म कॅपिटल गेन जो आहे तो 12.5% लागतोय। तर हीच अपेक्षा असणार आहे या बजेटमध्ये की जिथे मे बी हे जे टॅक्सेस आहे ते कुठेतरी खाली या कमी होण्याची प्रोबॅबिलिटी ऑफ चान्सेस आपल्याला बघताना दिसू शकताय। कारण मिडल क्लास फॅमिलीचा कुठेतरी इथे मोठा एक आक्रोश आपल्याला बघताना दिसतोय। सेकंड पॉइंट, ॲग्रिकल्चरल पॉइंट, राईट। तर ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये एक चांगली मोमेंटम आपल्याला येणाऱ्या काही दिवसांमध्ये भेटताना बघू शकते असं या बजेटच्या माध्यमातून समजलं जातंय। त्यामध्ये ग्रीन एनर्जीला जे आहे सगळ्यात जास्त सपोर्ट आपल्याला करताना दिसतंय। त्यानंतर रूरल डेव्हलपमेंट, ज्याच्यामध्ये हेल्थ केअर असणार आहे, तर या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या ॲग्रिकल्चर, हेल्थ केअर या सगळ्या मिळून एक मेजर पॉइंट असणार आहे जो आपल्याला माहीत करून घ्यायचा आहे। थर्ड प्रॉब्लेम या थर्ड पॉइंट जो सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे की जी फिस्कल डेफिशिट जे आहे, तर फिस्कल डेफिशिटला गव्हर्नमेंट कंट्रोल करण्याचा प्रयत्न जो आहे तो या बजेटमध्ये होताना आपल्याला बघताना दिसतोय। आणि त्यामध्ये नॉट लिस्ट फोर्थ पॉइंट ज्याला आपण म्हणू शकतो इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट। तर इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंटमध्ये डेफिनेटली ग्रोथ जी आहे ती इयर ऑन इयर होताना दिसते। गव्हर्नमेंट प्रत्येक वेळेस कॅपेक्स जे आहे ते आपल्या वाढवताना दिसतंय। तर हे 4 मुद्दे सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहेत, जे असं मला वाटतं येणाऱ्या 2025च्या बजेटमध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचे असणार आहे। जर ही व्हिडिओ आवडली असेल तर डेफिनेटली या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।